नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर पण नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर कशात एकदम मजेत ना. सुरुवातचा ब्लॉग आपला किती दिवसांनी आले, 6 दिवसांनी. तर सर्वांचं सरसर स्वागत करतो. कशात एकदम मजेत ना मित्रांनो, आणि मजेतच राहा. आणि आपली लालपरी आलेली आहे मस्त समजा. सो आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल कशाबद्दल आहे, आणि थंबनेल बघून तुम्ही समजलं असेल. खूप मजा येणार आहे ब्लॉगमधून. आणि साखरपुडा आहे आज गावामध्ये आमच्या दादाचं, कोणाचं नक्की समजा. आता मी जातोय नवराची इथे, पण तुम्हाला नवरा पण दाखवतो मस्त. आणि तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं सर आपल्या पहिला, तर त्याचा आज साखरपुडा आहे. तर आपला एपिसोड 1 आहे हा. एपिसोड 2 एपिसोड 3 म्हणजे लग्नापर्यंत आपले ब्लॉग असतात. आणि कोकणामध्ये कसा पद्धतीने केलं होतं, पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा, साखरपुडा आणि हल्दी, या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघा. तर असेच कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहा. तर आता थोडा लेट झालं आहे, किती 4:30 वाजता टाईम गेला, लवकर झालं. आणि कुठे जा नवरी कुठली आहे ते नक्कीच तुम्हाला मी जाता जाता सांगेन ब्लॉगमधूनच. थोडं लांबचंच आहे पण आमच्या कोकणातलीच आहे. ठीक, तर सर्वांचं स्वागत करतो. तर चला तर मग जाऊया आणि नवरा वगैरे दाखवतो आमचा. नवरो बाबा म्हणजे दादा, तर नक्की तुम्हाला समजेल. तर चला मग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. हो नमस्कार मित्रांनो, तर फायनली आलो आपण समीर त्याच्या इथे. स्वतः इकडे आता तयारी वगैरे चालू आहे. नवरदेव बघा व दाखवतो. भाऊ इकडे शूज वीज घालतो आता. आणि आपला नवरदेव म्हणजे मेरा दिल है सोना उसमें हर एक कोना तेरे. तर ये तर टोपीचं घाल गप झमन. सो इकडे रेडी वगैरे झालेला आहे. आणि इकडे एवढीच फक्त गावाची मंडळी आली आहे. तर आता घालतो बघा शूज मस्त. इकडे फॉरवर्ड झाले. हाय हाय. तर तयारी वगैरे चालू आहे. आणि कशाने वगैरे जाणार ते नक्कीच तुम्हाला समजेल. तर चला मग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. इकडे जरा पाय वगैरे पडतोय. तो आता इकडे मंडप वगैरे बांधलेला मस्त किंवा हा अंगणा आणि तो घर आहे. तर आता इथून आम्ही निघणार. काय होते बाबा? बाबा बाबा तुम्ही नाही गे? अच्छा हमको सिखा रिया है. नको नको, हा चालेल ठीक आहे ठीक आहे. हा बाबा नाही येत कारण थोडं वयस्कर म्हणून. तिकडे आता बसलेत जे मंडळी वगैरे ती गावची. आणि ही बघा स्वप्नपरी करवली मामाजी करवली. तर हो दाखवून बाबा म्हणतात मला पण दिसत आहे युट्यूबला. तर बाबाने पण दाखवला युट्यूबला बघा रे बाबा ना. अभी मजा आएगा ना. तर चला तर संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू. आणि स्वतः मंडळी झाली तयारी. आता मग जाताना टेम्पोनी कशावर जाणार. इकडे आता तयारी वगैरे चालू आहे. म्हणजे बसा बेसायचे 3 गाड्या, एक टेम्पो आहे आणि 2 कार आहेत. तर इकडे आता विडा ठेवा जातोय. म्हणजे पद्धत असते ठेवायची वगैरे. तर तुम्हाला ह्याची पण पुढे समजेल पारंपरिक जणी कसा केला जातो साखरपुडा. आणि नवरदेव आपला खुश आहे. किती दिवसांनी वाट, म्हणजे असा दिवस जाते ना निघून समजत नाही. तर उद्या पण एकदम धुमाकूळ घालणार आहे. उद्या पण नक्कीच आपला ब्लॉग एपिसोड 2 असणार आहे आणि एपिसोड 3 पण असणार आहे लग्नापर्यंत. तर चला तर मग कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत. तिकडे मंदिर आता मी तर टेम्पोपर्यंत जाणार आहे. आणि टेम्पोची एक मजा वेगळीच असते एकदम झुमझाममध्ये. तर मग भेटू मग टेम्पो राहील. नाही मला नाही ठेवणार, मला ठेवलं तर मग काय नाही ठेव. मी कसा विसा पण आहे एकदम झुमझामध्ये. तर इकडे आता व्हिडिओ वगैरे ठेवते आप्पा. तर इथं मंदिरामध्ये आलं आमचं श्री भैरीपूरचं मंदिर प्रसन्न. तर आता इथं आप्पा वगैरे व्हिडिओ ठेव आणि नवरदेव पण तिकडे बघायची तयारी तर चालूच आहे. आता इकडे बघा कशी वगैरे व्हिडिओ वगैरे ठेवायचे. बघितलं असेल तर नवरा आणि 2 गाडी गेल्यात. आणि तो टेम्पो बघा तिकडे झुमझाममध्ये. सो तिकडे आता म्हणजे आपल्याला एकच टेम्पो होता, त्याच्यामध्ये बघा जागा वगैरे भेटली. तर म्हणजे जागा भेटली म्हणजे जागा भेटलीच पाहिजे. तर आता चला लवकर जाऊया झुमझाममध्ये एकदम तिकडे टेम्पोमध्ये. स्वागत करतो मित्रांनो. आणि आपला माईक जरा चेपलेला आहे, तो आवाज येत असेल थोडाफार. तर बघा टेम्पोनी असंच उभा जाऊन. आणि बघा आमचा झुमझाम पांडीराव चालू आहे बाबा, चालू आहे म्हणतेच. आता काहीतरी बोलत होता तो बिचारा येत नाही. हे पांडी चल येतेस काय हा सण आहेत. आणि बघा इकडे सगळी आमची गावची मंडळी असते असं टेम्पोनी पद्धतीने. आता कोणतरी वगैरे येतात म्हणून त्यामुळे थांबलोय. सो आता चला तर मग असाच टेम्पो राईट नागुटणे. फायनली टेम्पो निघालेला आहे. बोला गणपती बाप्पा. इकडे सगळी गावची मंडळी. आणि बघा सचिन काका अभी मजा आएगा ना भिडो आपले. थँक्यू. इकडे पब्लिक बसले गावची. चला तर मग आमचं मंदिर श्री भैरीपूर जाई प्रसन्न. कंटिन्यू राईट टेम्पो ठाकू झुकू धासूम. जाताना मला दाखवतो बघा आमचं मानगाव इन्व्हिटेशन. जाता बघतात मस्त जगात भारी. मेरा दिल है सोना उसमें हर एक कोना. तर मग
पूर्ण राईट आवाज माईक काढलेलाच आहे, तर त्याच्यामुळे मला ऐकायला येण्याचं पण वाईब मस्त की. आणि संध्याकाळचे वाजले 5:30 आता किती वाजता 5 वाजले आमचे. पण त्याला मग कंटिन्यू राईट टॅम्पोनी नागपूर. मित्रांनो फायनली आम्ही आता उतरलेलो. तो गाडी काय भारी चालत होता पुरा. इकडे सॉरी साईला तर इकडे आता आमचे सगळे मंडळी उतरलेत आणि इकडे आता सरळ जायचं आहे. डायरेक्ट भेटलो कारण एवढी गचका वगैरे होते ना भाई. आमचा चेहरा तर बघायला तर खतरनाक झालेला आहे. फ्लॅश नंतर लावत तरी पण दिसतंय एकदम थोडा नॉर्मल नंतर पुढे काय. चला मग इकडे सरळ. आणि आमचा दमडी वगैरे आहे ना. कोण भेटला काय भेटला ना. ठीक आहे चालेल. चला तर मग सरळ गावात सरळ आता चालत जातो आम्ही मंडळी आता. आणि इकडेच आहे का समीरदा. हा समीरदा इकडे मंदिर आहे. इकडे आता काहीतरी वगैरे चालू आहे कार्यक्रम. आता इथून सरळ चालत जायचं गाव. बघा मस्त तयारी वगैरे चालू आहे. तर मित्रांनो आता इकडे आता आलोय. तर इकडे तयारी वगैरे झाली. इकडे सगळी पोरं वगैरे बसतात मंडळी वगैरे सगळी. तो पहिले शूट वगैरे केलेला आहे तो तुम्हाला दिसेल वगैरे. आणि प्रत्येकाने इकडे टोपी वगैरे करते सगळे इकडे शूट वगैरे करू. नंतर मग ते नाव वगैरे काढले ते मग ते शूट वगैरे करूया. आणि तुम्हाला शेवटपर्यंत दाखवीन. साखरपुडा कसं जास्त बोलणार नाही आणि तुम्हाला हे करेन. तर मित्रांनो आता नवरी घरातून आली. म्हणजे आता नवरी मुलाला बोलवले आहेत भटजीने. आता इकडे त्यांची तयारी म्हणजे सगळी फॅमिली वगैरे घेऊन करवली वगैरे घेऊन येते. नंतर मग इकडं विधी वगैरेचा चालू वगैरे आहे. नंतर मग नवरीचे अरे नाही थांब यूट्यूबला महेश्वर देवताभ्यन्मा कर्म प्रभाव देवताभ्यन्मा माता पितृभ्यो नमः मातृपितृ देवताभ्यन्मा गुरु गद्धानि नमस्कृत्य गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुखवासादे पुगीफल तांबूलं समर्पयामि. अलंकरणार्थी अक्षतां समर्पयामि. हळद कुंकवाचं जायमानाः तन्धीराज कवय उन्नति साध्यो मनसा देवयन्ना. परत फळ घ्यायचं नारळ घ्यायचा म्हणजे 5 नारळ आणण्याची आवश्यकता नाही. 5 वेळा नारळ झाला. हा प्रत्येक वेळी नारळ हातात ठेवा.
फळं पाचून आलं फोटोत तुम्ही विषय फोटोग्राफर अंगुष्ठ मान अंगुष्ठ दैवताभ्यो नमः कन्याकनकमना सर्वाभरणभूषिता सर्वालंकार मुख्या देवीत्वं प्रतिगृहीताम् अलंकार पूजन प्रत्यर्थे काय बोलतो जेवणाची व्यवस्था समाज मंदिर मध्ये केलेली आहे. कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये. तसेच नागा सो मित्रांनो आता मस्त की फोटोशूट वगैरे करून झालेलं आहे. आता जातो जेवायला कारण मला आता इकडे आता जेवायला नंतर मग संपूर्ण बघा इकडे सगळी आमची गावातली आणि सगळे वगैरे जेवायला बसले. सो आता आपण नंतर बसू. इकडे सगळे असे कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने असे जेवायला मस्त की बसतात. अशीच पारंपरिक पद्धती जेवण वगैरे वाटतात. तो ही जे बाल डाळ भाजी लोणचं आणि इकडे संकेतला सगळे बसले. सो आता कंटिन्यू पूर्ण जेवून डायरेक्ट जाणार फोटोशूटला. त्यांचं जेवण झालेलं आहे. सगळ्यांचं जेवण करून झालेलं आहे. सो आता समीरदाचे इथे फोटो काढायला काय हो गजब बेइज्जती है. तो आता इथे शूट करायचं आहे. फोटो वगैरे काढायचं. आता जेवण झालं आहे माझं. आता टेन्शन नाही. तो आता इथून बघा ही एंट्रीज आहे. तो आता फोटो काढायला रेडी. थँक्स. तर मित्रांनो फायनली शूट वगैरे करून झालेलं आहे आणि माझं जाता जाता पाय ठेच लागलेला आहे. सो तनु तिकडे गेलेला आहे. ठेच लागली. तर मग आता ब्लॉग घरी जाऊन एंड करतो. मस्त की वाजले 9:30. सो कसा वाटला साखरपुडा नक्कीच बघा आणि शेवटपर्यंत बघितलं असेल खूप खूप धन्यवाद. तर भेटू मग डायरेक्ट घरी. सो मित्रांनो फायनली आलो घरी. 11 वाजलेत 11:30. तर हा कसा वाटला ब्लॉग नक्कीच कळवा. आता मला फुल एडिटिंग करायचं आणि मला कॉलेज हे फोटो काढू हे फोटो वगैरे काढू. सो आता आपला एपिसोड बनवणं हा झालेला आहे कंप्लीट. तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला समजेल आमच्या कोकणामध्ये कसा साखरपुडा केला जातो पद्धतीने. खूप मस्त वाटला आणि नवरा नवरी कसे वाटला एकदम नक्कीच कमेंट करून सांगा. सो एकदम मस्त की शूट वगैरे केला. तुम्हाला रिझल्ट नक्कीच इंस्टाग्रामला भेटेल आणि यूट्यूबला पण आपले येईल सिनेमॅटिक वगैरे. सो आता एडिटिंग आणलं मस्त वाटतो. तर हा ब्लॉग आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मग असंच नवीन चॅनलवरती असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करू नका. सबस्क्राईब करा. सो भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच नवीन चांगलं होतं. एपिसोड आपला 1 आहे. एपिसोड 2 एपिसोड 2 येतील नक्कीच ब्लॉगला. ते पण बघायला विसरू नका. आपले साखरपुडा झालेले आहे आणि हालत आणि लग्न ते हे ब्लॉग वगैरे येतीलच आपले. मस्त कोकणातले सुंदर सुंदर वगैरे दाखवत जाईल. चला तर मग ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो. भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसं झुमझाममध्ये.